आता बघा 12वा भाव काय आहे? मोक्ष आहे. 12वा भाव काय? मोक्ष आहे. आता या भावामध्ये मोक्ष बसला असल्यामुळं हा भाव लेट गोला सुद्धा दाखवतो. हा भाव कशाला? सोडून देण्याचा भाव आहे. एखादी गोष्ट सोडून देणं, एखादी गोष्ट लेट गो करणं, या गोष्टींना हा भाव रिप्रेझेंट करतो. बघा, जिथं मोक्ष आला तिथं काय आलं? तिथं लॉस आला थोडक्यात. मोक्ष म्हणजे काय? तर या मटेरियलिस्टिक वर्डचा लॉस थोडक्यात. मटेरियलिस्टिक वर्डला सोडणं, इच्छांना सोडणं, बरोबर? पैशाला सोडणं. हे जे 11 भाव आहेत ते काय ना काहीतरी गोष्टी दाखवतात आणि 12वा भाव काय आहे? तर या सगळ्या भावांपासून मुक्त होणं हा 12 भाव दाखवतो. पहिलं जर हेल्थ असेल तर हेल्थ पासून स्वतःपासून मुक्त होणं 12वा भाव आहे. दुसरं जर पैसा आहे, पैशाचा स्वामी 12व्यामध्ये गेला म्हणजे पैशापासून मुक्त होणं हा 12वा भाव सांगतोय. तिसरं घर काय? तर तिसरं घर तुमचा पुरुषार्थ आहे. आता यापासून सुद्धा मला मुक्ती पाहिजे, 12वा भाव सांगतोय. त्यानंतर चतुर्थ भाव काय? भूमी भवन वाहन, यापासून मुक्ती पाहिजे, 12वा भाव सांगतोय. त्यानंतर पंचम भाव काय दाखवतो? पंचम भाव तुमच्या बुद्धीला दाखवतो. आता मला बुद्धीपासून सुद्धा मुक्ती हवी, एन्जॉयमेंट पासून मुक्ती हवी, म्हणून काय? तर 12वा भाव या गोष्टींना सुद्धा मुक्त करण्याचा भाव आहे, मुक्ती दाखवतो. त्याच्या जर पुढे गेलं तर 6वा भाव जॉब आहे, जॉब पासून मुक्ती 12वा भाव. 7वा भाव काय? तर 7वा भाव बिझनेस आहे, त्यापासून मुक्ती 12वा भाव. 8वा भाव काय? तर पिढापासून मुक्ती 12वा भाव. 9वा भाव धर्म, धर्मापासून मुक्ती किंवा ज्ञानापासून मुक्ती 12वा भाव. 10वा भाव कर्म, कर्मापासून मुक्ती 12वा भाव. 11वा भाव इच्छा, इच्छांपासून मुक्ती 12वा भाव. म्हणजे जसं ग्रह आपल्याला कशामध्ये बांधायला आलेले आहेत आणि केतू आपल्याला सोडायला आलेला आहे, तसंच भाव सुद्धा आपल्याला कशामध्ये तर बांधतायत आणि एक भाव मात्र मोक्षाची बात करतोय, एक भाव सोडून देण्याची बात करतोय. तो भाव आहे 12वा भाव. तो भाव कोणता आहे? 12वा भाव. थोडक्यात सोडून देण्याचा भाव कोणता आहे? तर 12वा भाव आहे. म्हणून या भावाला आपण कशाशी जोडलेला आहे? मोक्षाशी जोडलेला आहे, लेटगोशी जोडलेला आहे. मटेरियलिस्टिक वर्डचा लॉस, प्रत्येक गोष्टीचा लॉस काय? 12वा भाव आहे. म्हणून आता लॉसला आपण आपल्या मटेरियलिस्टिक वर्ड मध्ये कशाशी पाहतो? खर्चाशी पाहतो. खर्च एक प्रकारचा लॉस आहे ना. तुमच्याकडून गोष्ट होऊन गेली, खर्च झाला म्हणजे एक प्रकारचा लॉस झाला. म्हणून लॉसचं घर, खर्चाचं घर, लेटगोचं घर, मोक्षाचं घर एकच आहे. कारण खर्च म्हणजे हा एक प्रकारचा लॉस आहे, खर्च होणं म्हणजे पैशाचं जाणं हा एक प्रकारचा लॉस आहे. त्याच्या पुढे जर बघितलं तर या भावाला काय म्हटलेलं आहे? तुमच्या इंट्युशनचा भाव. या भावामध्ये काय बसलाय? तुमचं इंट्युशन. बघा, केतूचे जे गुण आहेत ते या भावामध्ये तुम्हाला दिसतील. इंट्युशन, जी इंट्युशन पॉवर आहे ती कुठून बसलेली आहे? 12व्या भावामधून बसल्या. तुम्हाला होणारे जे आभास आहेत ते आभास सुद्धा 12व्या भावामध्ये आहेत. आता जिथं इंट्युशन आलं, जिथं आभास आले, तिथं काय आलं? इमॅजिनेशन पॉवर आलं. काय आलं? इमॅजिनेशन पॉवर. इमॅजिनेशन पॉवर काय आहे? 12वा भाव. इमॅजिनेशन पॉवर फार इम्पॉर्टंट आहे. बघा, जे लेखक लोक असतात, जे चित्रपटाचा पडद्याच्या मागे काम करतात, चित्रपटाचं काय म्हणतात ते लेखन करतात. आता तिथं लेखन करताना किंवा चित्रपटाच्या मागची पटकथा लिहिताना त्यांना गोष्टी इमॅजिन कराव्या लागतात आणि इमॅजिन केल्यानंतर काय होतं? चित्रपट बनतो आणि त्या गोष्टी सत्यात उतरतात. कोणतीही गोष्ट घडण्या अगोदर ती गोष्ट पहिल्यांदा तुमच्या डोक्यामध्ये येते, तुमच्या इमॅजिनेशन मध्ये येते. कोणताही शोध लागण्या अगोदर त्या शोध पहिल्यांदा तुमच्या डोक्यात आलेला आहे, तुमच्या इमॅजिनेशन मध्ये आलेला आहे. इमॅजिनेशन कुठून आलेलं आहे? तर ते 12व्या भावातून आलेलं आहे. इमॅजिनेशन कुठून आहे? 12व्या भावातून आहे. बघा, एखादा लेखक जर कविता बघितली त्याची, तर तो लेखनामधून बऱ्याच गोष्टी रंगवतो, बऱ्याच गोष्टींचा आभास करतो, इमॅजिन करतो. आता ही पॉवर कुठून आली हो? तर ती 12व्या भावातून आली. तुम्ही चित्रपट बघितला असेल, कांतारा सारखा चित्रपट आहे, इमॅजिन केलेल्या बऱ्याच गोष्टी. अवतार सारखा हॉलिवूड चित्रपट आहे, त्यामध्ये सुद्धा बऱ्याच गोष्टी इमॅजिन केल्यात. त्या इमॅजिनेशन नुसार काही गोष्टी बनवलेल्या आहेत आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात त्याचं काय झालेलं आहे? त्याला फेम मिळालेला आहे. थोडक्यात हे जी इमॅजिनेशन पॉवर आहे ती कुठं आहे? ते 12व्या भावात. लक्षात ठेवा. त्यामुळं तुम्हाला होणारे आभास, इंट्युशन, इमॅजिनेशन पॉवर 12व्या भावात आहे. इमॅजिनेशन पॉवरचे काम करणारे जे लेखक लोक आहेत, लेखक किंवा कवी म्हणू शकता. आता जो खरंच इमॅजिनेशनचं काम करतो असा लेखक, असा कवी इथं जोडायचा. त्यामुळं
चित्रपटाची पटकथा लिहिणारे कुठून बघितले जातात? 12व्या भावातून बघितले जातात, कारण त्यांना इमॅजिनेशन पॉवरची गरज असते थोडक्यात. बघा, बऱ्याच लोकांना जे अध्यात्मामध्ये आहेत त्यांना दृष्टी प्राप्त असते, दिव्य दृष्टी म्हणतो आपण. त्यांना बऱ्याच गोष्टींचा आभास होतो, जाणवतं, आवरा जाणवतो, तुमच्या पॉवर्स जाणवतात, तुमच्या बॅकग्राऊंडला काय जाणवतं. आता हे कुठून जाणवतं? तर ते 12व्या भावातून जाणवतं. म्हणून 12व्या भावाला अध्यात्माचा भाव सुद्धा म्हटलेला आहे. 12व्या भावामध्ये काय? तर अध्यात्म बसलेला आहे, स्पिरिच्युअलिटी बसलेली आहे. कारण मोक्षाचा भाव आहे, मोक्ष डायरेक्टली स्पिरिच्युअलिटीशी कनेक्टेड आहे. ज्यावेळी तुम्ही मटेरियलिस्टिक वर्ल्ड मधून बाहेर जाणार नाही तोपर्यंत तुम्ही मोक्षापर्यंत पोहोचू शकणार नाही, तोपर्यंत तुम्ही स्पिरिच्युअलिटी मध्ये प्रगती करू शकणार नाही. म्हणून स्पिरिच्युअलिटीचा भाव 12वा भाव, अध्यात्माचा भाव 12वा भाव. अर्थात कुंडलीमध्ये आणखीन एक भाव स्पिरिच्युअलिटीचा आहे, ज्याला नवम भाव म्हटला जातो. नवम भाव सुद्धा काय? अध्यात्माचा भाव आहे. अष्टम भावामध्ये सुद्धा स्पिरिच्युअलिटी आहे, पण ती कशी आहे? डीप रिसर्च करणारी स्पिरिच्युअलिटी आहे, स्वतःचं मत वेगळं मानणारी स्पिरिच्युअलिटी आहे. कारण अष्टम भाव नवम भावापासून 12वा आहे, प्रताप परंपरांचं खंडन करतो, पण जे मत असतं ते रिसर्च करून असतं थोडक्यात. त्यामुळे अष्टम भावातली स्पिरिच्युअलिटी हा स्पिरिच्युअल पर्सन वेगळा असणार आहे, त्याचे मत विचार वेगळे असणार आहे. 12व्या भावामध्ये मोक्षाची स्पिरिच्युअलिटी असणार आहे, ज्यांना अटॅचमेंट नाही. नवम भाव आपल्या धर्म किंवा आपले जे प्रताप परंपरा आहेत अशा प्रकारची जी स्पिरिच्युअलिटी आहे त्याला दाखवतो. ओव्हरऑल 12व्या भावाला स्पिरिच्युअलिटीशी जोडून पाहू शकता. आता बघा, त्याच्या पुढे जर गेलं तर या भावाला काय म्हटलेलं आहे? तर आयसोलेशन. आयसोलेशन, आयसोलेशनचा भाव कोणता आहे? 12वा भाव आहे. आयसोलेशन म्हणजे काय? तर एकांत. आयसोलेशनला तुम्ही काय म्हणू शकता? एकांत, एकटं राहणं, एकांत मध्ये जाणं. हे ध्यान करण्यासाठी आपल्याला एकांतात जावं लागतं, स्वतःच्या आतमध्ये जावं लागतं. ध्यान जर तुम्ही बघितलं, योग जर तुम्ही बघितला, तर योगामध्ये तुम्हाला गोष्टी बाहेर मिळणार नाहीत, ध्यानामध्ये गोष्टी बाहेर मिळणार नाहीत, अध्यात्मामध्ये सुद्धा बाहेर गोष्टी कमी मिळतील. पण ज्यावेळी स्पिरिच्युअलिटीमध्ये किंवा अध्यात्मामध्ये किंवा मेडिटेशन योगामध्ये तुम्ही स्वतःच्या आत जाल, त्यावेळी तुम्हाला एक ब्रह्मांड तिथं बघायला मिळणार आहे, एक वेगळी एनर्जी तिथं बघायला मिळणार आहे. आपल्या स्वतःच्या बॉडीमध्ये, स्वतःमध्ये सुद्धा एक ब्रह्मांड बसलेला आहे, याची जाणीव तुम्हाला तिथं होणार. त्यामुळं एकांत, आयसोलेशन, स्वतःमध्ये झाकून पाहणं, याला 12व्या भावाशी जोडलेलं आहे. स्वतःमध्ये पाहणं, एकांतामध्ये जाणं. आता एकांत जिथं आला तिथं काय आलं? मेडिटेशन आला. एकांत आला तिथं मेडिटेशन आलं. मेडिटेशन मध्ये काय करतो आपण? एकांतात जातो. मेडिटेशन प्लस योगा यांचा भाव काय असेल? तर यांचा भाव 12वा भाव आहे. आणि या मेडिटेशन योगाचा संबंध या अध्यात्माशी सुद्धा आहे. पुढे जाऊया. 12व्या भावाला काय म्हटलेलं आहे? 12व्या भावामध्ये इंट्युशन पॉवर बसलेली आहे, त्यामुळं या भावाला कॉम्प्लेक्स अनालिसिसचा भाव म्हटलेला आहे. कॉम्प्लेक्स अनालिसिस. कॉम्प्लेक्स अनालिसिस का हो? तर यामध्ये काही गोष्टी ज्या डोळ्याला दिसत नाहीत, काही गोष्टी ज्या आपल्या समजच्या सुद्धा पुढे असतात, म्हणजे आपल्या ज्या विचारांच्या सुद्धा पुढच्या गोष्टी असतात, त्या गोष्टींना क्लिअर करणारा भाव, त्या गोष्टींना दाखवणारा भाव हा आहे. यामध्ये कॉम्प्लेक्स अनालिसिस बसलेला आहे. यामध्ये जटिल प्रश्न बसले आहेत, जटिल गोष्टी बसलेल्या आहेत, ज्या गोष्टींना तुम्ही डोळ्यानं पाहू शकत नाही आणि ज्या गोष्टींचं उत्तर कुठं नसेल त्याचं उत्तर 12व्या भावामध्ये, म्हणजे कॉम्प्लेक्स अनालिसिस करण्याचा भाव 12वा भाव. सायंटिस्ट लोक 8व्या भावातून पाहिलं जातं, इथं रिसर्च केला जातो. पण एखादा सायंटिस्ट कॉम्प्लेक्स गोष्टींना सुद्धा सॉल्व्ह करण्याची क्षमता ठेवतो, तो कुठून पाहिला जातो? 12व्या भावातून पाहिला जातो. म्हणून या सायंटिस्ट लोकांना एकांतात जायला लागतं आणि एकांतात गेल्यानंतर आपल्याला कॉम्प्लेक्स गोष्टींचं सुद्धा ज्ञान यायला लागतं. ध्यानामध्ये सुद्धा तुम्हाला कॉम्प्लेक्स गोष्टींचं ज्ञान यायला लागतं. जे अध्यात्म आहे ते जटिल आहे. आपण काय आहे? तर आपण एका आपलं जे अस्तित्व आहे, हे आपल्या पृथ्वीचं अस्तित्व म्हणा किंवा आपल्या सूर्यमालेचं, आपल्या गॅलेक्सीचं जे अस्तित्व आहे, ते अस्तित्व या ब्रह्मांडाच्या पुढे सुईच्या डोक्या एवढं सुद्धा नाही, आणि आपल्या अस्तित्वाची तर बातच करू शकत नाही. इव्हन जर मल्टिव्हर्सचा जर सिद्धांत बघितला तर आपलं ब्रह्मांड सुद्धा या मल्टिव्हर्सच्या पुढे सुईच्या डोक्या एवढं आहे. म्हणजे एवढं मोठं जगत आहे, त्याची कल्पना करणं, त्याच्या गोष्टी सॉल्व्ह करणं, त्याच्यापर्यंत आपण जाणं, हे एवढं शक्य नाही, पॉसिबल नाही. एका मनुष्यासाठी सुद्धा पॉसिबल नाही. बघा, तुम्ही अमिबा बघितला असेल. अमिबाला जर, अमिबा म्हणजे काय तर सायन्स मधला एक सगळ्यात लहानात लहान जीव आहे. तुम्ही जर जे सायन्स ज्या लोकांनी केलेलं आहे त्यांना माहित असेल की सगळ्यात लहानात लहान जीव कुणाला म्हटलेला आहे? अमिबाला म्हटलेला आहे किंवा पॅरामेशियमला म्हटलेला आहे.
जे जीव काय आहेत की एकदम छोटे जीव आहेत, डोळ्यानं दिसत नाहीत. त्यांना भिंगातून पाहावं लागतं, काय म्हणतात ते थोडक्यात दुर्बिणीतून पाहावं लागतं. आता जर त्यांचा जर मेंदूचा विचार बघितला किंवा त्यांच्या जर विचार करण्याचा क्षमतेचा विचार बघितला तर ते त्या सुईच्या टोकाच्या बाहेर सुद्धा जगत आहे, या गोष्टीचं इमॅजिनेशन सुद्धा करू शकत नाही. जसं आपण आपल्यासाठी ही पृथ्वी हे जगत आहे, आपण बाहेरच्या गोष्टींचा विचार सुद्धा करू शकत नाही. हा आपण थोड्याफार सूर्यमाला वगैरे या गोष्टी ऐकलेल्या आहेत, ब्रह्मांड या गोष्टी ऐकलेल्या आहेत, पण या ब्रह्मांडाच्या पलीकडे सुद्धा काय असू शकतं, अध्यात्म प्रचंड मोठा आहे. या गोष्टींचा विचार सुद्धा आपण करू शकत नाही, कारण हे विचार करण्यासाठी आपला मेंदू फार छोटा आहे. हा विचार करण्यासाठी सुद्धा आपला मेंदू फार छोटा आहे. जसं त्या एका छोट्या जीवाला बाहेर सुद्धा काहीतरी जग आहे हे सांगण्यासाठी ते सांगितलं तर त्याला ते पटणार नाही किंवा त्याच्या बुद्धीला ते रुचणार नाही, त्याला ते गोष्टी समजणार नाहीत. तसंच काही गोष्टी अशा आहेत ज्या गोष्टी आपल्या बुद्धीच्या पलीकडच्या आहेत, आपल्या इमॅजिनेशनच्या पलीकडच्या आहेत, आणि त्या गोष्टींपर्यंत आपण आपलं डोकं चालवू शकत नाही. म्हणून 12वा भाव काय तर कॉम्प्लेक्स अनालिसिस आहे. 12वा भाव आयसोलेशनचा. कॉम्प्लेक्स अनालिसिस म्हणजे उच्च ज्ञान हे 12व्या भावातून पाहिलं जातं. हायर नॉलेज 9वा भाव आहे, पण ज्या कॉम्प्लेक्स गोष्टी आहेत, डोक्याच्या पलीकडच्या गोष्टी आहेत, इंट्युशन्स, लेखक वगैरे सुद्धा डोक्याच्या पलीकडच्या गोष्टी इमॅजिन करतात, म्हणून त्यांना गोष्टी त्या प्राप्त होतात. लक्षात येते? तुमची बेडरूम काय असेल तर ती साक्षात काय 12वा भाव बेडरूम. म्हणून बेड प्लेजर्स, शय्यासुख, शय्यासुख काय 12वा भाव आहे. त्यानंतर जर बघितलं सगळ्यात आयएमपी गोष्ट तुमची झोप. बेडरूम मध्ये तुम्ही झोपता, झोप काय आहे तर 12वा भाव आहे. कारण झोपल्यानंतरच आपल्याला ड्रीम्स वगैरे येतात, ज्या गोष्टी आपल्याला समजत नाहीत, ज्या गोष्टी आपल्याला कळत नाहीत, अशा गोष्टी सुद्धा आपल्याला झोपेमध्ये दिसतात, ड्रीम्स वगैरे. 12वा भाव आहे. झोप काय तर 12वा भाव आहे साक्षात. लक्षात आलं? झोपेचा इम्पॉर्टंट फार आहे. त्याच्यानंतर जर बघितलं मटेरियलिस्टिक वर्ल्ड मध्ये जर बघितलं तर 12व्या भावाला काय म्हटलेलं आहे, 12वा भाव खर्चाचा आहे, त्यामुळं या भावाला तुम्ही इन्व्हेस्टमेंटशी जोडून पाहू शकता. जिथं खर्च आला तिथे इन्व्हेस्टमेंट आला. इन्व्हेस्टमेंट अँड एफडी. बघा, इन्व्हेस्टमेंट करता म्हणजे तुम्ही काय करता, खर्च करता. एफडी करता म्हणजे काय करता, खर्च करता. म्हणून इन्व्हेस्टमेंट अँड एफडी ही याची रेमेडी असू शकते. इन्व्हेस्टमेंट एफडी काय 12वा भाव. आता इन्व्हेस्टमेंट एफडी मध्ये तुम्ही खर्च करू शकता, त्यानंतर तुम्ही दान करू शकता, म्हणून दानाचा भाव 12वा भाव आहे. सगळ्यात महत्वाचा भाव दान 12वा भाव आहे. त्यानंतर जर बघितलं तर या 12व्या भावाला फॉरेनशी जोडून पाहिलेलं आहे. फॉरेन काय तर साक्षात 12वा भाव. फॉरेन म्हणजे काय, वेगळं कल्चर. वेगळं कल्चर. आपल्यासाठी मनाली फॉरेन असू शकतं, आपल्यासाठी चेन्नई फॉरेन असू शकतं. तिथली लँग्वेज वेगळी आहे, बोली भाषा वेगळी आहे, कल्चर वेगळं आहे, राहणीमान वेगळं आहे, टेम्परेचर वेगळं आहे, खानपान वेगळं आहे. अशा गोष्टी आपल्यासाठी फॉरेन आहे. त्यामुळे फॉरेनचा भाव, वेगळा कल्चरचा भाव 12वा भाव आहे. फॉरेन आलं तिथं काय आलं, फॉरेक्स मार्केट आलं, त्याला तुम्ही 12व्या भावाशी जोडू शकता. त्यानंतर इम्पोर्ट एक्सपोर्ट. इम्पोर्ट एक्सपोर्ट काय 12वा भाव आहे, कारण इथं काय केलं जातं, फॉरेनशी ट्रेड केला जातो, म्हणून याला 12व्या भावाशी जोडलेला आहे. एमएनसीज, मल्टीनॅशनल कंपनीज जे देश विदेशांमध्ये काम करतात, 12वा भाव आहे. त्यानंतर जर बघितलं तुमचे जे गुप्त शत्रू आहेत, जे दिसत नाहीत, गुप्त शत्रू. गुप्त शत्रू कुठले आहेत, 12वा भाव आहेत. म्हणजे तुमच्या पाठीमागे जे खंजीर खोपत असतात किंवा तुमच्या पाठीमागे जे शस्त्र असतात, तुमच्या पाठीमागे ज्या गोष्टी चाललेल्या आहेत त्या गोष्टींना तुम्ही 12व्या भावाशी जोडू शकता. तुमच्या पाठीमागे असलेले शत्रू, गुप्त शत्रू. लक्षात आलं? पडद्यामागच्या गोष्टी असं म्हणू शकता. पडद्यामागील गोष्टी 12वा भाव आहे. पडद्यामागील गोष्टी काय 12वा भाव आहे. आता जर बघितलं तर आणखीन बऱ्याच गोष्टी आहेत 12व्या भावामध्ये. 12वा भाव खर्चाचा आहे, 12वा भाव हॉस्पिटलचा सुद्धा आहे. हॉस्पिटल काय आहे, साक्षात 12वा भाव आहे. हॉस्पिटलमध्ये काम करणारे लोक काय आहेत, 12व्या भावाची काम करतायत असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर जर बघितलं
तुमच्या ज्या हिडन ऍक्टिव्हिटीज आहेत, हिडन एनिमीजला सुद्धा आपण जोडू शकता आणि हिडन ऍक्टिव्हिटीजला, तुम्ही जे हिडन ऍक्टिव्हिटीज करतात त्यांचा भाव सुद्धा 12वा भाव आहे. बघा फॉरेनशी संबंध आला, त्यामुळं पासपोर्टची काम करणारे लोक 12वा भाव आहे, पासपोर्ट 12वा भाव आहे. इंट्युटिव्ह वर्क, कुठल्याही प्रकारचं इंट्युटिव्ह वर्क 12वा भाव आहे. इंट्युशन मी सांगितलेलंच आहे. त्यानंतर जर बघितलं हॉस्पिटलचं वर्क 12वा भाव आहे. आता आणखीन काही गोष्टी आहेत ज्या 12वा भावामध्ये दाखवतात, ज्याला काय म्हणायचं आहे, बेफिक्री किंवा फ्रीडम. मुक्ती काय आहे, फ्रीडम आहे. आणि फ्रीडम एक प्रकारची काय, बेफिक्री, बेफिकर राहणं, बेफिक्री. जी केतूचा ऍटिट्यूड आहे बेफिक्री, या बेफिक्रीला तुम्ही 12व्या भावाशी जोडून पाहू शकता. बेफिक्री, व्ययाचा भाव आहेच, याला व्यय म्हटलेला आहे. आता व्यय पॉझिटिव्ह आहे, जे तुम्ही काल शिकलेलं आहे की व्यय काय करतो, तुमचं क्रेडिट डेबिटचं खातं नीट करतो. तुम्ही ज्या गोष्टी घेतलेल्या आहेत त्या गोष्टींना परत देण्याचं काम हा व्यय करणार आहे. लक्षात आहे, तुमच्यावर जे कर्ज आहे ते कर्ज उतरण्याचं काम हा व्यय करणार आहे. त्यामुळे व्ययाचा भाव काय, 12वा भाव आहे. चॅरिटी, कोणत्याही प्रकारची चॅरिटी अँड दान, 12वा भाव आहे. चला आणखीन काय राहिले 12व्या भावामध्ये. ओके सर, तुरुंग वगैरे येतात त्यांच्या रिलेटेड लिहिलेलं आहे बघा, जेल. आत्ताच लिहिलं, तुमचं शब्द आला तोपर्यंत लिहिलेला आहे. किंवा मग वकील वगैरे त्याच्याशी काम करणारी लोक, कोर्ट वगैरे. क्वारंटाईन, क्वारंटाईन काय, 12वा भाव. आणखीन एक गोष्ट आहे, प्रॉपर्टी परचेसला तुम्ही 12व्या भावाशी जोडू शकता. प्रॉपर्टी परचेस सीन थ्रू 12th हाऊस. बाराव्या भावाच्या दशेमध्ये तुम्ही काय करणार आहे, प्रॉपर्टी परचेस करणार. आता असं का, परत एकदा आपण घेऊया 12वा भाव आणि त्यानंतर मी सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर करतो. बघा 12वा भाव काय, 12वा भाव मोक्षाचा भाव आहे. सगळ्यात महत्वाचं, मोक्ष जिथं आला तिथं काय आला, लॉस झाला. कुठल्या गोष्टीचा लॉस झाला, मटेरियलिस्टिक वर्ल्डचा लॉस झाला. लॉसचा भाव, खर्चाचा भाव 12वा भाव आहे. लेट गो म्हणजे एखादी गोष्ट सोडून देण्याचा भाव कुठला आहे, तर 12वा भाव. 12व्या भावामध्ये तुमचं इंट्युशन बसलेलं आहे, म्हणजे तुम्हाला होणारे आभास बसलेला आहे. इमॅजिनेशन पॉवर 12वा भाव आहे. तुम्ही जे इमॅजिन करता 12वा भाव आहे. त्यामुळे जे लेखक असतात, कवी असतात, ते काय करतात, इमॅजिन करतात. पटकथा लिहिणारे इमॅजिन करतात, पडद्यामागच्या गोष्टी इमॅजिन करतात आणि अशा काही गोष्टी सत्यात उतरवतात ज्या गोष्टी आपण विचार सुद्धा करू शकत नाही. हे कुठून पाहिलं जातं, 12व्या भावातून पाहिलं जातं. मोक्षाचा भाव आहे, त्यामुळे अध्यात्माशी जोडला गेलेला आहे. अध्यात्माचा भाव 12वा भाव आहे. आयसोलेशनचा भाव 12वा भाव आहे, कारण एकांत दाखवतो. एकांतात गेल्यानंतर कॉम्प्लेक्स अनालिसिस काय होतात, सॉल्व्ह होतात. कॉम्प्लेक्स अनालिसिसचा भाव 12वा भाव आहे. जटिल जे गोष्टी असतात, ज्या आपल्या विचारांच्या पलीकडच्या गोष्टी आहेत, त्या गोष्टींचा भाव 12वा भाव आहे. जसे की ब्रह्मांडाचं ज्ञान, जसे की परमेश्वराचं ज्ञान आपल्या बुद्धीच्या पलीकडचं आहे. ब्रह्मांडाचं ज्ञान बुद्धीच्या पलीकडचं आहे. दर्शनशास्त्र बुद्धीच्या पलीकडचं आहे. काही गोष्टी आहेत त्या इमॅजिनेशनच्या पण पलीकडच्या, ज्या इमॅजिन करू शकतो. लक्षात आलं, त्या गोष्टी 12व्या भावातून पाहिजे जातात. त्यामुळे प्रत्येक प्रकारचं इमॅजिनेशन 12वा भाव आहे. शोध जे लागतात ते शोध पहिल्यांदा तुमच्या इमॅजिनेशन मध्ये येतात, म्हणजे 12व्या भावातून येतात. म्हणून रिसर्चर लोक त्यांच्यासाठी 12वा भाव सुद्धा फार आहे. शोध, मेडिटेशन, योगा साक्षात 12वा भाव आहे. मेडिटेशन मध्ये आपण एकांतात जातो. योगा सुद्धा 12वा भाव आहे. अध्यात्माचा संबंध आहे योगाशी. तुमचं जे बेडरूम आहे 12वा भाव आहे. बघा बेडरूम 12वा भाव आहे. जसं 4थं घर तुमचं राहतं घर आहे, 8वं घर तुमच्या गुप्तांगाला दाखवतं, तसं 12वा भाव काय आहे, तर 12वा भाव तुमच्या बेडरूमला दाखवतो. 4, 8, 12 ह्या गोष्टी कशात, गुप्त आहे. 4थं घर चेस्ट आहे, गुप्त आहे. 8वं घर काय, गुप्तांग आहे, गुप्त आहे साक्षात. 12वा भाव तुमचा तळवे सुद्धा तुम्ही झाकून ठेवता. तळवे आपण सहज चेक करत नाही, दिसत नाहीत आपल्याला, जमिनीवर टच असतात. 12व्या भावाला जोडलेला आहे. आता बघा पुढे जर गेलं तर बेडरूमचा भाव, बेड प्लेजरचा भाव म्हणजे बेडरूमवरचं जे शय्यासुख आहे, शय्यासुखाचा भाव 12वा भाव आहे. झोपेचा संबंध 12वा भावाशी आहे. जर झोप झाली नाही
तर काय होणार नाही, बऱ्याच गोष्टी आपल्या लाईफमध्ये सोयीस्कर होणार नाहीत. झोपेचा संबंध काय, तर हा मोक्ष देणारा भाव आहे. आणि ज्यावेळी तुम्ही झोपेमध्ये जातात त्यावेळी तुम्ही एका निद्रा अवस्थेत जातात, ज्याला काय म्हणतात की भगवान नारायण कुठल्या अवस्थेत जातात, कुठल्या तर काय तर म्हटलेलं आहे त्याला निद्रेला, त्या योग निद्रा. योग योग निद्रा, राईट. आता आपण जेव्हा झोपेमध्ये जातो, डीप जो स्लीप मध्ये जातो, त्यावेळी आपण प्रत्येक जण काय करतो, योग निद्रेमध्ये जातो, राईट. डीप स्लीप म्हणजे काय, डीप स्लीप एक प्रकारची योग निद्राच आहे. सर लक्षात आलं. त्यामुळे डीप स्लीप, योग निद्रा किंवा झोप, बेसिक लेवलला झोप, आणि याला योग निद्रा तुम्ही राईट करू शकता, योग निद्रा. तर काय, 12वा भाव आहे योग निद्रा. त्यानंतर जर बघितलं, खर्चाचा भाव असल्यामुळं याची रेमेडी काय आहे, इन्व्हेस्टमेंट करणं. याची रेमेडी आहे खर्च होणार आहे, इन्व्हेस्टमेंट मध्ये खर्च करा, एफडीज मध्ये खर्च करा, जेणेकरून त्या खर्चातून तुम्हाला परत एकदा ज्यावेळी हे एफडी मॅच्युअर होईल, इन्व्हेस्टमेंट मॅच्युअर होईल, त्या गोष्टी तुम्हाला रिटर्न मध्ये मिळतील. लक्षात येत आहे. त्यामुळे खर्च, इन्व्हेस्टमेंट, एफडी 12वा भाव. आता जिथं खर्च आला तिथं दान आलं. दान सुद्धा 12वा भाव आहे, कारण 12वा भाव काय, देण्याचा भाव आहे. खर्च, ज्या गोष्टी तुम्ही घेतलेल्या आहेत ब्रह्मांडाकडून मागच्या जन्मी 11व्या भावातून इच्छा करून त्या गोष्टींना देण्याचा भाव 12वा भाव आहे. जे घेतलेलं आहे ते या जन्मात द्यायचं आहे. देणार कुठून आहे, 12व्या भावातून आहे, म्हणून दान 12वा भाव आहे. आता त्याच्या पुढे जर बघितलं तर फॉरेनचा भाव 12वा भाव आहे. फॉरेनला वेगळं कल्चर म्हटलेलं आहे, वेगळी दुनिया म्हटलेलं आहे. आणि जर तुम्ही अनालिसिस केलं फॉरेनला का जोडलेलं आहे 12व्या भावाशी, तर फॉरेनचा संबंध कशाशी आहे, आयसोलेशनशी. ज्यावेळी तुम्ही फॉरेनमध्ये जाता त्यावेळी तिथले लोक वेगळे आहेत, तिथलं कल्चर वेगळं आहे, तिथले लँग्वेज वेगळे आहे, तिथलं फूड वेगळं आहे. त्यामुळं तुमच्या साईडला लोक जरी असतील तरी तुम्ही आयसोलेशन मध्ये, तुम्ही एकांतात आहे फॉरेनमध्ये, म्हणू शकता असं. येस. काय होतं की तुम्ही ज्यावेळी फॉरेनला जाता, वेगळ्या कल्चरमध्ये जाता, तुमच्या आजूबाजूला तुमचे लोक नसतात, म्हणजे तुम्ही आयसोलेशन मध्ये असता, एकांतामध्ये असता. त्यामुळं फॉरेनचा भाव काय आहे, तर 12वा भाव, लक्षात ठेवा. म्हणून याला फॉरेनशी जोडलेला, आयसोलेशनचा संबंध असल्यामुळे. मेन कीवर्ड काय आहे, एकांत. लक्षात आलं. येस. पराशर ऋषींच्या वेळी काय फॉरेन हा शब्द नव्हता ना, आयसोलेशन वगैरे होता, वैराग्य वगैरे असेल. हा, वैराग्य, एकांत. आणि फॉरेन मध्ये हा फील आहे थोडक्यात. जे गेलेले आहेत त्यांना समजत असेल त्या गोष्टी. आपल्या फॅमिली मेंबर्स पासून वेगळे आहेत, गावापासून वेगळे आहेत, भाषेपासून वेगळे आहेत, लोकांपासून वेगळे आहेत, देशापासून वेगळे आहेत, बरोबर ना. येस सर. हा, त्याच्या पुढे वेगळं कल्चर झालं. इम्पोर्ट एक्सपोर्ट. इम्पोर्ट एक्सपोर्ट मध्ये फॉरेनशी ट्रेड केला जातो. इम्पोर्ट एक्सपोर्टचा संबंध कशाशी आहे, 12व्या भावाशी आहे. इम्पोर्ट एक्सपोर्ट मध्ये काम करणारे लोक 12व्या भावामध्ये काम करतात. एमएनसीज, मल्टीनॅशनल कंपनीज 12वा भाव आहे. जसं डॉमिनोज पिझ्झा वगैरे तुम्ही ऍड करू शकता, मॅकडॉनल्ड्स ऍड करू शकता. काय, 12वा भाव आहे, कारण या फॉरेनच्या कंपनीज आहेत. फॉरेनच्या कंपनीजमध्ये खर्च करणं ही सुद्धा एक रेमेडी असू शकते 12व्या भावाची. लक्षात येत आहे. फॉरेनच्या कंपनीजमध्ये खर्च करणं. ज्या लोकांनी कोविडमध्ये आयसोलेशनच्या काळामध्ये हॉस्पिटल ज्यांना लागलेलं आहे, अशा लोकांनी जर एमएनसीज किंवा ज्या फॉरेनच्या कंपनीज आहेत, मॅकडॉनल्ड्स वगैरे, अशा ठिकाणी रेमेडी म्हणून जर खर्च केला तर त्यांचं 12वर थोडं प्रमाणात तरी तिथं बॅलन्स होणार आहे. लक्षात ठेवा. खर्च केला प्लस फॉरेनच्या कंपनीमध्ये खर्च केला, 12वर तुमचं स्ट्रॉंग झालं. इव्हन तुम्ही ऍज अ रेमेडी म्हणून काय करू शकता, हॉस्पिटलमध्ये जाऊन तेथील कॅन्टीन मध्ये खर्च करू शकता, काहीतरी खाऊ शकता. 12वर तुमचं काय होणार आहे, तिथं बॅलन्स होणार आहे. सर, ती खर्च स्वतःसाठी करायचा का दुसऱ्यांसाठी करायचा? पहिल्या भावाचा स्वामी 12व्यामध्ये गेला, खर्च कोणासाठी करणार, स्वतःसाठी करणार. समजलं. दुसऱ्या भावाचा गेला तर फॅमिलीला दान करा. हा, फॅमिली किंवा पैशाचा खर्च करणार ओव्हरऑल. येस. हा, ओव्हरऑल असं बघू शकता. नाहीतर तुम्ही स्वतः जाऊन जरी ऍज अ रेमेडी म्हणून केला, शेवटी तुमचा खर्चच आहे ना. कशाही प्रकारे तुमचा तिथे खर्च झाला, हॉस्पिटलमध्ये खर्च झाला, हॉस्पिटलच्या कॅन्टीन मध्ये खर्च झाला, तर काय होणार आहे, 12वर भाव बॅलन्स राहणार आहे. ओके. ऍज अ रेमेडी म्हणून करू शकता, दान करू शकता, किंवा हॉस्पिटलमध्ये जाऊन बसणं, हॉस्पिटलमध्ये वेळ घालवणं आणि तिथं थोडंफार खाऊन येणं. ओके, 12 भावाची रेमेडी.
त्याच्या पुढे काय पासपोर्टला सुद्धा 12वा भाव म्हटलेला आहे. पासपोर्ट कारण फॉरेनशी संबंध आहे. 12वा भाव आहे. 12व्या भावाला काय म्हणलेला? फ्रीडम. मुक्ती म्हणजे काय? मुक्तीची फिलिंग फक्त मेल्यानंतर नाही. मेल्यानंतर मुक्ती असते तर बऱ्याच गोष्टी असतात. मुक्ती या जन्मामध्ये, मुक्ती या जन्मामध्ये तुम्ही जगताय तिथं सुद्धा मुक्ती आहे. लक्षात आलं? प्रत्येक क्षणाला मुक्ती आहे. फक्त आपल्याला जगता आलं पाहिजे. तेव्हा फ्रीडम ही मुक्ती आहे. बेफिक्र राहणं ही मुक्ती आहे. काही लोक असतात बघा, केतूवाली लोक तर साक्षात बेफिक्री वागतात. लक्षात आलं? केतूवाली लोक बेफिक्रीनं वागतात. म्हणजे काय वागतात? मुक्त वागतात ना. तरी मुक्ती तुम्हाला काय करतोय? बंधनातून मुक्त करतोय, बाहेर काढतो. आणि ही फिलिंग्स सगळ्यात भारी. मुक्त असणं, स्वतःच्या दुनियेमध्ये रमणं, जगणं, ही फिलिंग्स फार भारी आहे. आता मटेरियलिस्टिक वर्ड साठी चांगली नाही, बऱ्याच गोष्टी अडचणी येतात यामुळं, पण ओव्हरऑल बेस्ट आहे सगळ्यात. लक्षात सगळ्यात फिलिंग बेफिक्री आहे, मुक्ती, स्वतःच्या दुनियेमध्ये मग्न असतं. त्याच्या पुढे जर बघितलं तर चॅरिटीचा भाव सुद्धा 12वा भाव आहे. म्हणजे दान, चॅरिटी, दान, याचा भाव 12वा भाव आहे. 12वा जेलचा भाव 12वा भाव आहे. का माहिती आहे तुम्हाला? आयसोलेशन. राईट. तिथे काय आयसोलेशन आहे, तिथे एकांत आहे. जेलमध्ये जाणं म्हणजे क्वारंटाईन होणं. जेलमध्ये तुम्हाला क्वारंटाईन केलं जातं. राईट. तुम्ही जास्त हालचाल करू शकत नाही. तुमच्यासाठी हालचाल करण्यासाठी लिमिट आहे, लिमिटेड स्पेस आहे, लिमिटेड गोष्टी तुम्ही करू शकता. त्यामुळे जेल एक प्रकारचं क्वारंटाईन आहे आणि हे काय आयसोलेशन आहे. राईट. येस सर. त्यामुळे क्वारंटाईन म्हणजे कोविड मधला जो पिरियड होता, कुठल्या भावाचा पिरियड होता? 12वा भाव, 12th हाऊस. ऍक्टिव्हेट होतं ते 12th हाऊस त्यावेळी. येस सर. जास्त. हॉस्पिटल ऍक्टिव्हेट होतं 12वा भाव. क्वारंटाईन ऍक्टिव्हेट होतं 12वा भाव. एकांत ऍक्टिव्हेट होता 12वा भाव. स्पिरिच्युअलिटी ऍक्टिव्हिटी होती. रामायण, महाभारत सारखे शोज लागत होते टीव्हीवर. बरोबर. सर पण मंदिर बंद होते, आपण मंदिरात येऊ शकत नाही. मंदिर बंद होते, मठ आश्रम, मंदिर येत नाही, फक्त मठ आश्रम येते का? मंदिर बंद नाही, मंदिर 12वा भाव नाही आहे. मंदिर 12वा भाव नाही आहे. लक्षात घ्या. मंदिर 9वा भाव आहे. ओके. मंदिर 9वा भाव आहे, कारण तिथं आपण प्रे करतो. आता मंदिर, कारण आपल्या त्या प्रथा परंपरा आहेत, आपल्या मान्यता आहेत, आणि त्या मान्यता 9व्या भावातून केल्या जातात. मंदिर, आपला धर्म मंदिराशी जोडलेला धर्म 9वा भाव आहे. धर्माला 12वा भाव म्हटलेला नाही. पण जे अध्यात्म आहे, स्पिरिच्युअलिटी, मोक्ष, ज्ञान, जे हायर लेवलचा विजिट, तो 12वा भाव आहे. आणि थोडक्यात स्पिरिच्युअलिटीचा भाव आहे, कारण त्याचा मोक्षाशी संबंध आहे, इंट्युशनशी संबंध, सोडण्याशी संबंध आहे. मोक्षधाम, मोक्षधाम काय? 12वा भाव आहे. मोक्षधाम 12वा भाव आहे. आणि जी स्मशानभूमी आहे, जिथं प्रेत जळतायत, तो भाव 8वा भाव आहे. लक्षात ठेवा, कारण तिथं मृत्यू आहे. सेपरेट करता आलं पाहिजे. जिथं मृत्यू आहे, जिथं मृत्यू झालेला आहे, ते घर 8वा आहे. आणि जिथं मोक्ष मिळतोय, जी मोक्षभूमी आहे, ते घर 12वा आहे. त्यामुळं 8वा आणि 12वा भावचा दोन्हीचा संबंध त्या मोक्षधामशी येतो. ओके. 8th हाऊस स्मशान पकडायचं. हा, 8th हाऊस स्मशान आहे. मोक्षभूमी काय तर 12वा भाव. म्हणजे थोडक्यात तुम्ही डिफरन्स हे करू शकत नाही तिथे थोडाफार जास्त. ओके. पण चेक करायला गेलं तर ज्या स्मशानभूमीमध्ये प्रेत जळत आहेत, तिथं 8वं घर आलं. जिथं मृत्यू झालेला आहे, तिथं 8वं घर आलं. आणि रिकामी स्मशानभूमी आहे, तर तिथं काय म्हणू शकता? 12th हाऊस, मोक्षस्थान आहे. आता प्रेत जळून गेले म्हणजे तिथं काय झालंय? मोक्षस्थान निर्माण झाले. प्रेत जळतंय किंवा प्रेत आलेला आहे म्हणजे काय झालंय? तिथं मृत्यू झालेला आहे. 8वा भाव. जळून गेले, मोक्ष झालेला आहे, काय झालं? 12वा भाव. लक्षात येतंय का? बघा, क्लिअर होतंय का? बघा, येस सर. या गोष्टी फार आहेत, क्लिअर तर लक्षात येईल.
त्यानंतर बघा क्वारंटाईन जेल झाला, प्रॉपर्टी परचेस सीन थ्रू 12th हाऊस. आता प्रॉपर्टी परचेस का 12व्या भावातून होते? खर्चाचा लॉसचा भाव आहे ना हा. हा, कारण आपण प्रॉपर्टी घेतो म्हटल्यानंतर पैशाचा लॉस होतो. राईट. हे Yes, sir. आपण ज्यावेळी प्रॉपर्टी घेतो त्यावेळी काय होणार आहे? मोठ्या प्रमाणात आपल्या खर्चाचा लॉस होणार आहे, लॉकअपमध्ये आपला खर्चाचा लॉस होणार आहे. होय सर. आणि जर लॉसचं घरच ऍक्टिव्हेट नसेल तर तुम्ही खर्च कुठून करणार आणि प्रॉपर्टी कुठून घेणार? जर Yes, तुमचे sir. पैसे जाण्याचे योग नसतील तर तुम्ही खर्च करू शकत नाही आणि तुम्ही प्रॉपर्टी घेऊ शकत नाही, असं म्हणू शकतो आपण. Yes, sir. म्हणजे प्रॉपर्टी परचेस करण्यासाठी 12वा भाव ऍक्टिव्हेट असणं गरजेचं आहे. कोणत्याही गोष्टीला परचेस करण्यासाठी पर्चेसिंगची क्षमता कोण देणार आहे? 12वा भाव. राईट. Right, sir. खर्चच केला नाही तर गोष्टी आपल्याला प्राप्त होणार आहेत काय? नाही, सोर्सेस म्हणून पण घेऊ शकतोय ना. Yes, sir. आणि ज्याची इंट्युशन पॉवर स्ट्रॉंग आहे त्याचा 12वा भाव स्ट्रॉंग आहे. लक्षात ठेवा, सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. Yes, इंट्युशन sir. पॉवर त्याची स्ट्रॉंग होणार आहे जो सोडण्याची क्षमता ठेवणार आहे, जो संत फकीर ऍटिट्यूड ठेवणार आहे, जो बेफिक्री ऍटिट्यूड ठेवणार आहे, जो मेडिटेशन योगामध्ये येणार आहे, जो एकांतामध्ये जाणार आहे, त्याचीच इंट्युशन पॉवर स्ट्रॉंग असणार आहे. लक्षात ठेवा. Yes, sir. आणि या जन्मामध्ये कोणाची इंट्युशन पॉवर अशीच स्ट्रॉंग झालेली आहे तर त्यानं मागच्या जन्मी तरी मेडिटेशन योगा किंवा या गोष्टी केलेल्या आहेत 12च्या. लक्षात ठेवा. ओके, म्हणजे विनाश आयएस जर ऍक्टिव्हेट असेल तर इंट्युशन ऍक्टिव्हेट असेल तर. बाय पर्पज. लक्षात आलं? कुठं ना कुठं तर त्याचा संबंध आहे. Yes, sir. त्यामुळं योग वगैरे या गोष्टी 12वा भाव आहे. मोक्षधाम 12वा भाव आहे.